हर हर महादेव मित्रांनो, काल संध्याकाळी आपण इथं तिलवारी म्हणजे रुद्रप्रयागमध्ये एक तिलवारी म्हणून गाव आहे, तिथं आलो होतो मित्रांनो. काल तिथं मुक्काम केला. आता सकाळी सकाळचे वाजले माझ्यामध्ये जवळपास 6:15 साडेसहा झाले. तर आपण इथून निघतोय सोनप्रयागच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यासाठी. तिथून आपण केदारनाथ बाबाच्या दर्शनाला जायचं आपल्याला. आपली गाडी खाली पार्क केली, थोडी कंजेस्टेड टाकायला लागली गाडीवर. समोर गाडी लागली, आता रात्री मोकळी होती. आता गाडी निघायला थोडा प्रॉब्लेम होते. तर गाडी बाहेर काढू आपण एकदा आणि निघू आपण केदारनाथच्या दिशेने. कारण तिथून 55 किलोमीटर अंतर दाखवलंय, तर 2 तासाचा रस्ता आहे. हा रस्ता कट करत जाऊ. सकाळी सगळं ट्रॅफिक काहीच नाही, 0 ट्रॅफिक आहे. त्यामुळे लवकर आपण प्रयत्न करूया. मग चला तर मित्रांनो, आपण तेलवाडी म्हणून निघालो आता केदारनाथच्या दिशेने. जवळ केदारनाथच्या दिशेने. चला, हर हर महादेव. केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी आपण आता मित्रांनो. आता आपण जेव्हा निघालो ना रूमवरनं, तेव्हा डबल लेन रोड होता. आता पूर्णपणे सिंगल लेन रोड लागलाय बरं का आता. आणि तो ओव्हरटेकिंगसाठी करायची नाही अशी फक्त बोर्ड लावले गेले इथं. कारण पहाड गेले काय आणि लँडस्लाईड काही ठिकाणी झालेलं आहे पूर्णपणे. तर चल हळूहळू जाऊ केदारनाथकडे. तुम्हाला नजारे दाखवत असताच्या काळात ते कसं येते. मित्रांनो, सकाळचे वाजले तर 7:30. सूर्याचं आगमन झाल्यावर का आपण एका ठिकाणी चहा प्यासाठी थांबलो होतो. गाडीची वाट केली, चहा बनतो इकडे, चहा वगैरे पिऊ. इथून साधारणतः आपल्याला जायचं आहे जवळपास 25-30 किलोमीटर अंतर कव्हर करायचं. हळूहळू कव्हर करू आपण. नंतर महाराष्ट्रातल्या गाड्या पण दिसतील करू. इथं एक काय म्हणतात ना, हेलिपॅड आहेत ना, इथनं पण तुम्ही हेलिपॅडने याला जाऊ शकता, केदारनाथ जाऊ शकता. हेलिकॉप्टर उठल्यावर कॅमेरा तेवढं कॅप्चर कळत नाही. हेलिकॉप्टर तुमचं हेलिपॅड आहे, त्या हेलिपॅडवर तुम्ही केदारनाथच्या दिशेने जाऊ शकता. मित्रांनो, आता आपण चालू सीतापूर पार्क पुढे सोनप्रयागकडे का सिंगल लेन रोड आहे. आणि गर्दी पण खूप दिसते वगैरे इथं. म्हणजे आता गाड्यांची वन साईड गर्दी बंद केली त्यांनी, ट्रक बंद केली. इथून फक्त जाणाऱ्या लोकांची गर्दी दिसते. सोनप्रयागची पार्किंग 1 किलोमीटर अंतरावरती. आणि आता थंडीचं प्रमाण वाढल्यावर गारवा लागायला लागला इकडे. आता समोर जे दिसतंय ते सोनप्रयाग. वरच्या गाडी पार्किंग म्हणून गाडी पार्क करू, नंतर आपण वरती दर्शनावर जाऊ. चला, सोनप्रयागच्या पार्किंग मध्ये आपण गाडी पार्क करतोय वर्ग. वरती टेरेस वरती पार्किंग आहे, गाडी पार्क करून वरती. चला वरती अजून डबल टिबल 3 मजली पार्किंग म्हणून लोकांनी. मित्रांनो, सीतापूरची पार्किंग आपली जागा भेटली गाडी पार्क करायला. गाडी पार्क करून घेऊ. या साईडला भागीरथी नदीचं पाणी भरलं. पाणी बघू शकता, काय खतरनाक. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो सोनप्रयागच्या पार्किंग मध्ये. मित्रांनो, आपली गाडी इथं पार्क केली आपण. इथून जवळपास आपल्याला जायचं वरती. जवळपास 24 किलोमीटर अंतर आहे गौरीकुंड पासून केदारनाथ धामपर्यंत. इथून तर गौरीकुंड पर्यंत जवळपास 3 किलोमीटर अंतर आहे. जे आपल्या लोकल गाड्या ज्या आहेत त्या पुढे, म्हणजे आपल्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्यांना पुढे जायला अलाउड नाही. मित्रांनो, इथून जवळपास आपल्याला
50 रुपये भाडा देऊन आपल्याला ते गौरीकुंड सोडतील. तर इथे आपले पास वगैरे चेक करते. आपलं पास वगैरे आपण काढलेले, पण केदारनाथचा पास नव्हता. आपण परची काउंटरवर तिकीट बनवून घेऊ आपलं वरती दर्शनाचं आणि मग वरती जाऊ दर्शनाला. चला वेळ वाया नाही घालता, आपण लवकर वरती जाऊ, लवकर दर्शन घेऊ. वातावरण बदलण्याचे चान्सेस त्याच्यामुळे पाऊस येऊ शकतो, काय भरोसा नाही. त्याच्यामुळे आपण रेनकोट आपण काय आणलेलं नाही, कॅरी केलं नाही. तिथं खाल्लं पानकोट रेनकोट छोटेसे भेटतं 100-150 रुपयामध्ये, ते घेऊन टाकू आणि वरती आपण दर्शनाला निघू. वरती पाऊस राहतो म्हणून छोटे पाऊच घेतले रेनकोटचे, सर्वांनी घेतले 80-80 रुपयाला. आता सोनप्रयागपासून पुढे येतोय, समोर इथं नाही का टॅक्सी पार्किंग आहे, तिथनं टॅक्सी पार्किंग बसू आपण आणि मग गौरीकुंडपर्यंत जाऊया आपण. हळूहळू गर्दी वाढायला लागली, टाइमपास न करता पटापट जाऊ पुढे. चला सर्वच मंडळी आता नाही का समोर रिक्षा पार्किंग आहे, म्हणजे बस ऑटोची पार्किंग त्यांची. तर त्या गाड्या लागल्या समोर, गाड्यात बसून आता आपल्या गौरीकुंडपर्यंत जायचं आहे. 50-50 भाडा घेतात ते गौरीकुंडपर्यंत. तर गौरीकुंडपर्यंत जाऊ, तिला आंघोळ किंवा हातपाय धुऊ आणि मग केदारनाथच्या ट्रेकला सुरुवात करू. कारण का टाइमपास करता येणार नाही, कारण आपल्याला 7 ते 8 घंटे वरती जायला लागणार आहे. त्या हिशोबाने ना लवकर निघायचा प्रयत्न करू. 9 वाजून गेलं इथंच, तर 10 वाजेपर्यंत आपण ट्रॅकला लागलो पाहिजे. त्या हिशोबाने तर पूर्ण नियोजन करू आपण. चला भेटली आपल्याला गाडी आता गौरीकुंडपर्यंत जाण्यासाठी. जवळ गौरीकुंडकडे मित्रांनो खाली TRFची टीम आहे, रेस्क्यू काही असेल ते करत असतो. तिकडं फार ट्रॅफिक जाम झाली पुढच्या काय कारणामुळे. आपण पुढे जाऊन चेक करू. मित्रांनो गाड्यांचा जाम लागलाय, गाडी खालीतून घेतलं चाललं पायपीवर आपण गौरीकुंड वगैरे. फुल ट्रॅफिक जाम आहे, हळू पायपी आपण. मित्रांनो आता गौरीकुंड जो आला आपण, पाण्याचा फ्लो बघा किती खतरनाक जोरात आहे. गौरीकुंड नाही गौरीकुंड पाण्याचं गौरीकुंड आहे, इकडे सोनप्रयाग आपण आलो तिकडे. गर्दी वाढायला लागली, पटापट जाऊ गौरीकुंडावरती, तिथे आंघोळ वगैरे करू आणि मग ट्रॅकला सुरुवात करू आपण. मित्रांनो खाली यायचे आहे गौरीकुंड, गरम पाण्याचा कुंड. मागच्या वर्षी जो दरड कोसळते सुनामी पाऊस झाला होता, तुफानी पाऊस, त्याने संपूर्ण वाहून गेला होता मित्रांनो कुंड. लोक आंघोळ करतात, आपला हातपाय धुतले, वरती ट्रॅकला जाऊ आपण. मित्रांनो 11 वाजता आपण ट्रॅक सरळ सुरुवात केली. आता हो किती वेळ लागतो वर जायला दाखवतो तुम्हाला. जा हळूहळू पटापट वरती हळूहळू जाऊ आणि पटापट आपण जाऊ. जसं मार्ग भेटेल तसं, जिथे चढ असेल तिथे हळू जाऊ, सरळ स्ट्रेट रोड असेल तिथे पटापट कव्हर करू आपण. बरं मित्रांनो मंदिरात काही टायमावर जाण्यासाठी सामान वाहण्यासाठी ट्रॅक्टर पण येतं, ट्रॅक्टर पण वरती घेऊन जातात मित्रांनो. काही लोक काही सामान वरती येत असेल तर ट्रॅक्टरचं सामान वरती घेऊन जातात. मित्रांनो साधारणतः 5 ते 6 किलोमीटर वरती आलोय. अजून पोटात काही जेवण वगैरे काही नाही, चालतं येतं बरं का. जेव्हा थोडं भर पडेल ना तेव्हा जाम हो. वातावरण खाली खूप गडबड होतं. आता हळूवरती गारवा येत चालला बरं का. आपण साधारणतः जंगल चक्कीचा पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या आसपास आलोय. अजून साधारणतः जंगल चक्की म्हणजे 6 किलोमीटर अंतर आहे. अजून 18 किलोमीटर आपल्या वरती जायचं आहे बरं का. हा ट्रॅक खऱ्या अर्थाने 24 किलोमीटरचा आहे बरं का, पण इथं खाली जे बॅरिकेड दिले त्याच्यावरती 16 किलोमीटर लिहिलं असतं. ठीक आहे, चला जाऊ हळूवरती आणि बाकी नजारा बघूया. दाखवा तुम्हाला कसा नजारा आहे पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. स्टॉप. मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस अतिवृष्टी झाली तेव्हा गौरीकुंड पूर्ण वाहून गेलं होतं. त्यावेळेस ते पूर्ण खाली सांगतो बरं का. त्या वर्षी अत्याच्या हिशोबाने पूर्ण वस्तू कन्स्ट्रक्शन बनवलेली, पूर्ण लँडस्लाईड झालं होतं, पूर्ण खाली होतं. चला जाऊया वरती, दम लागतोय पूर्णपणे बरं का. मित्रांनो गर्दी बक्कळ बरं का, बक्कळ गर्दी. बारीक बारीक थांबायला लागली, वातावरण पाऊस व्हायला लागलं. आता अजून आपल्याला जवळपास 2 किलोमीटर रामबाड आहे. रामबाडापर्यंत काय अडचण नाही, तिथून पुढे जास्त स्ट्रेट चढाई राहील, ती त्रासदायक राहील थोडीशी. मित्रांनो नजारा बघा काय खतरनाक आहे. वॉटरफॉल झाला आहे तयार, रोड क्रॉसिंग करून हा वॉटरफॉल आहे. खरं पाणी येतं वरतून इकडनं.
दगड बघा किती मोठा दगड खाली आला इकडे. चला जाऊ पुढे. मित्रांनो सध्या आपण आलो आहेत रामबाडा गाव ठिकाणी बरं का. 2013 तो महाप्रलय झाला होता त्यावेळेस संपूर्ण इथलं गाव रामबाडा गाव पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलं मित्रांनो बरं का. आणि मागच्या वर्षी जो परत पाऊस झाला त्याने हा ब्रिज दिसतो का समोरचा अर्धवट बघ हा ब्रिज पूर्णपणे तुटून गेला मित्रांनो बरं का. त्या साईडला छोटा ब्रिज खालच्या साईडला छोटा ब्रिज आहे तो चालू आहे केलाय. जुना ब्रिज पूर्णपणे तुटून गेला मित्रांनो. बाकी या साईडला दुसरा ब्रिज आहे तो घोडे आणि खच्चर जाण्यासाठी इकडनं केलाय. तो लांबचा पडतो असं. आणि हा जो आहे हा छोटासा ब्रिज आहे म्हणजे जवळ पडतो पण याला चढाई समोरची जास्त स्ट्रेटमध्ये चढाई वरती बरं का. त्यामुळे तुम्हाला फुल जाम होऊन जातं. ठीक आहे झाला आपल्या समोर दिसतोय ते लिंचोली मिनी लिंचोली म्हणून स्टॉप येतो. तिथून थोडंसं आराम करू काही ना खाऊ पिऊ आणि तिथून परत 6 ते 7 किलोमीटर तिथून केदारनाथ मंदिर जातं तिकडे जाऊ आपण. हा पण जुना ब्रिज होता मित्रांनो त्या साईडनं होता खरा अर्थानं पहिला. इथला पण पूर्ण दगड कोसळ येते त्यावेळेस पूर्ण इथला पण ब्रिज होऊन गेला बरं. नवीन ब्रिज बनवला या वर्षीसाठी. दगड बसतो तुम्ही खूप खतरनाक आहे ते कधी पण खाली ढकलू शकते अशी दगड आहे. बारीक बारीक पावसायला सुरुवात झाली वेळ वाया नाही घालता हळूहळू पण मंदिराच्या दिशेने निघूया आपण. मागच्या वर्षीचा पावसात हा ब्रिज पूर्ण तुटून गेला बघा. आता कन्स्ट्रक्शन चालू आहे यावेळेस मला नाही वाटतं यावेळेस पूर्ण होईल तो पण पूर्ण करतील याला. मित्रांनो हा रामबाडाचा छोटा ब्रिज हा सेफ राहिला होता. तो मोठा ब्रिज जो आहे तो पडून गेला कारण त्या साईडनं पूर्ण लँडस्लाईड झालं होतं. इकडनं पण झालेलं पण इकडनं कमी प्रमाण झालं त्याच्यामुळे वाचून गेला हा ब्रिज. पण तिकडच्या साईडनं पूर्ण ब्रिज पडून गेला होता. मित्रांनो या साईडला बर्फ पण आहे आणि वॉटरफॉल धरणा पण इकडे. जास्त बर्फ पुढे भेटणार आपल्याला पण पुढे बघू. केदारनाथला शॉर्टकट लय महाग पडतं. आता आपण शॉर्टकट घेतोय बरं का. अंतर कमी लवकर कटचं नंतर आपण शॉर्टकट नाही जाऊ. नारा चालला पुढं पाठीमागे बर्फातून पाणी येतं बरं का. वरती दुखत आहे संपूर्ण बर्फ आहे. अजून आपल्याला जवळपास 8-9 किलोमीटर जायचे. गर्दी खूप आहे ती आपण त्या तिकडनं खालून आलो इकडं बरं का. वरती जायचंय जवळ. मित्रांनो हा बघा ट्रॅक आपण खालून इकडं चालू खरंच आमच्या त्या साईडनं आलो पूर्ण बरं का. असं करत हे थोडा ब्रिज क्रॉस केला पूर्ण वरती चढत खूप स्टेप चढत आली वरती इकडे बरं का. त्यामुळे दम खूप लागतोय आणि ऑक्सिजन पण लेवल कमी चालले. आता थंडावा वाढत चाललाय. इकडे साईडला पूर्ण बर्फ आहे वरती पूर्ण ढगाळ वातावरण झालंय. ऑक्सिजन लेवल हळू कमी होते त्याच्यामुळे श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि चढायला पण त्रास होतो. पाय काय दुखत नाही श्वास घ्यायला त्रास होतो खऱ्यातून. ठीक आहे चला बाकी मंडळ गेलं पुढं आपण जाऊ पुढे. मित्रांनो बर्फ फुल तुंबलं का पूर्ण बर्फ इकडे. पूर्ण बर्फ येतो मित्रांनो. फोटो काढवाय मंडळी वरती बर्फच कार लागतं एकदम. मित्रांनो खतरनाक बर्फ बरं का. पूर्वच्या पूर्ण बर्फ आहे आणि एकदम थंड आहे थंड फुल बर्फ आहे. इकडं पण बर्फ आहे वरती पण साईडला तिकडं पण पूर्णपणे बर्फ बरं का. माझ्या जवळपास मायनस टेम्परेचर असेल तर आपण चेक नाही केलं कारण नेटवर काम करत नाही प्रॉब्लेम होता गोष्टीचा. ठीक आहे चालेल इथून वरती जायचं आपण मंदिर. आपण जवळपास 8 ते 9 किलोमीटर अंतर वरती मंदिर होतं. हळूहळू मंदिराकडे जाऊ आणि हे बघ पूर्ण बर्फातनं रस्ता वरती जायला पूर्ण बर्फ इकडे. मित्रांनो पावसामुळे ना दगड कोसळला इथं त्याच्यामुळे आता दगड काढायचं काम चालू होतं. ट्रॅक्टरला जाऊन कसा काढला त्याला माहिती पण काढतील काय चला. मित्रांनो समोर दिसते ती बडी लिंचोली स्टॉप आहे.
हे बर्फ बघा ती, इकडे पण बर्फ आहे, समोर पण बर्फ आहे, पूर्णपणे बर्फ आहे इकडं. इकडे ट्रॅक्टर पण चालतात, सामान वाहण्यात लोडिंग सामान ट्रॅक्टर मारा. ठीक आहे, जाऊ पुढं बर्फाचा आनंद घेऊ पुढं. तसं मित्रांनो बघा काय खतरनाक बर्फ आहे, बर्फ पूर्ण लादी बर्फाची मोठी वरतून पडतो पूर्णपणे. जवळपास 7 ते 7 फुटाचा थरेवर का मोठा मोठा बर्फ आहे. बर्फाचा मला गार लागतं ना वाचते. खाली पण इकडे पूर्णपणे आणि या साईडला वरती पण पूर्णपणे बर्फाचा वर्ग. मित्रांनो शॉर्टकट थोडे महाग पडतंय, दम लागतोय, मंडळ शॉर्टकट येतं बरं का. आपण पण शॉर्टकट देतोय असं काय नाही. पूर्ण नाही का दुखं झालं दुखून हा पूर्ण बर्फाची वाफ आहे मित्रांनो. बघू शकतो बर्फ वरती पूर्ण बर्फाची वाफ निघालेली. ठीक आहे, खूप वरती जायचं आपल्याला. ऑक्सिजन लेवल काही दम लागतोय पूर्णपणे बरं का. ठीक आहे, अजून अर्धा 3, 3.5, 4 किलोमीटर आसपास राहिलं माझ्यावरती, कारण लिंचोली संपली खाली. तर हा लिंचोली स्टॉप होता बडी लिंचोली. इथून अर्धा 4 किलोमीटरचा ट्रॅक आहे वरती. जाऊ हळूहळू कुठाचा संध्याकाळपर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत पोहोचता पण प्रयत्नच करू आपण काही झालं तरी. मित्रांनो भूक लागली होती, थांबून घेतलं जेवायला. 3:30 वाजले काहीतरी. मित्र फार जाम होऊन गेले ते, फार गळून गेले ते, थकून गेले ते. आता थोडंसं जेवण वगैरे करू, वर देऊन ट्रॅकला सुरुवात करू परत. मित्रांनो डाळ भात, सोयाबीनची भाजी आणि काय लिंबाची लोणचं, लिंबाचं नाही आंब्याचं लोणचं आहे. जेवण करू पोटवर म्हणतो आपण मंदिराकडे. मित्रांनो 5 वाजले होते, टेम्परेचर -1 झालं बरं का तिथं. आणि वर तुम्ही धोका बघू शकता, पूर्ण बर्फाचा धूर निघतो पूर्णपणे आणि श्वास घ्यायला पण पूर्णपणे त्रास होतो इकडं. साधारणतः इथून 2 नाही 4, 4.5 किलोमीटर बाकी आहे मंदिर आपल्याला. पण काय होतं की ऑक्सिजनची लेवल कमी होत चालल्यामुळे ना श्वास घ्यायला आणि चालायला खूप त्रास होऊ लागतं. ठीक आहे, त्याला जेवण वगैरे पद्धतशीर झाला आता. संध्याकाळची उतरणाऱ्या लोकांची गर्दी वाढते, वर जाणाऱ्या लोक गर्दी कमी आहे. तर आपण नाही का जेवढं शॉर्टकट घेतलेलं शॉर्टकट रस्ते घेतील वर मंदिराकडे. मित्रांनो परत आलो आपण बर्फाच्या डोंगराजवळ. तुफान बर्फ आहे, बर्फामुळे ना थंडीचा मोकार वाजतो इकडे. पूर्ण म्हणजे पूर्ण बर्फ आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर खूप मायनस होऊन गेलं. हात असे घडी होत नाही हातांची, थोडं हात कडक झाले इकडे. श्वास घ्यायला पण त्रास होतोय, पूर्ण बर्फासोबत खेळतं इकडे. पूर्ण डोंगर बर्फाचा खूप मोठा लेअर आहे का. बर्फ संध्याकाळची गर्दी वाढत चालली आता. लोक निम्म्यापर्यंत चांगलं जातात, नंतर ना थकून जातात पूर्णपणे. आपण पण पूर्णपणे थकलो म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतोय, बाकी दुसरं काही नाही. थंडी असल्यामुळे नाकाला पाणी यायला लागलं बरं का. त्याच्यामुळे आता नाही का हळूहळू बाकी मंडळ येतं पाठीमागून, आपण हळूहळू चाललो पुढे चाललो बरं का. कारण स्टॉप जर घेतला पण थकून जातं माणूस पूर्णपणे. बर्फ बघा खतरनाक मोठी झाला आधी, पूर्ण बर्फ घेतला आधी. इकडे कट झाला का खाली येऊन पडू शकतो बरं का, असं होऊ शकतो. पूर्ण खालीपर्यंत लागेल. डोंगर बघा कसे झाले, पूर्ण बर्फाचं धुकं जे आहे ना, बर्फाची वाफ जी निघते त्याच्यामुळे संपूर्ण सर्वत्र धुकं तयार झालं इकडे. थंडीमुळे त्रास होतो खरं आता. मित्रांनो बर्फ बघा वरतून खूप मोठा दिसतो व्यक्ती, पूर्ण बर्फाची लादी संपूर्ण खालपर्यंत बर्फ आहे. संध्याकाळचं वातावरण सूर्य त्या साईडला आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रकाश पडतोय. आपली मंडळी पाठीमागे राहिली, बाकीची मंडळी येतं
आणि ह्या साईडला मंदिर आहे. समोर दिसतं शेवटचा ट्रॅक एवढा कम्प्लीट केला. समोरच्या साईडला मंदिर आहे. त्यानंतर अजून 1-2-2.5 किलोमीटर अंतर राहिलं. हळूहळू करून घेऊ पूर्ण आपण बरं मित्रांनो. थंडाई वातावरण मग किती भारी झालं. स्वर्गासारखं दिसतं वातावरण पूर्णपणे. ढगाळ वातावरण पूर्ण बर्फांचा हा संपूर्ण जो दिसतोय तो परत संपूर्ण बर्फांचा धुरा. ठीक आहे, चाल हळू आहे ना घालता हळूहळू पुढे. मित्रांनो केदारनाथला ना बर्फाची काही कमी नाही बरं. जूनमध्ये ना टाळाच तो पण बर्फ पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत नाही. एक तर थंडी प्रमाण खूप आहे त्यामुळे पण त्रास होतो. थंडी जास्त असल्यामुळे त्रास होतो. थंडी असल्याने जास्त त्रास होतो. श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि महागाई पण खूप आहे इकडे. या साईडला पूर्ण बर्फ आहे इकडे. या साईडला पुढे बघा पूर्ण बर्फच. पोरं घसरगुंडा खेळतं इकडे. रिस्की आयटम बर्फ कधीही सरकू शकतो खाली. मजा मस्ती करता म्हणजे ठीक आहे. चला आपण काय थांबत नाही इथे, आपण पुढे जाऊ. केदारनाथच्या ट्रॅकवरती ना हलकासा पाऊस पण होता त्याच्यामुळे सर्व चिकचिक झाली. चालायला पण त्रास होतो. एवढं तर चांगलं आहे की यावेळेस घोडे खच्चर जे आहे ते बंद करण्यात आले. नाहीतर मग पावकाळ झाला चालायचे आपण. म्हणजे योगेश पाहुणा मजा मस्ती करतो फुल एकदम न थकता चालतो वर पूर्णपणे. बाकी सर्व मंडळी जाम होऊन गेली पण पाहुणा काय थकलं नाही. इकडनं बघा एकदा बर्फाचा नजारा बघा तुम्ही. खतरनाक फुल बर्फ इकडे. चल वेळेची बचत करू आणि जाऊ आपण पुढे. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो केदारनाथ बेस कॅम्पला बरं का. तिथून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे. तिथे तुम्हाला राहण्याचे टेंट वगैरे खूप भेटून जातील. समोर जो दिसतोय पूर्ण बर्फाचा डोंगर आहे आणि हेलिकॉप्टरचा कंटेंट चालूच तिकडे. ठीक आहे, झालं लवकर तो मंदिर जाऊ आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न करू आपण. देवा आलो फायनली. आता कॅमेऱ्यात मंदिर दिसणार आहे तुम्हाला झूम पण करून पुढे मंदिर दाखवतो तुम्हाला बरं का. ऊन पडलाय डोंगर बघा चमकतो इकडे. मित्रांनो फायनली आपण मंदिरात आलोय. संध्याकाळच्या वेळेला वातावरण बघा पूर्ण बर्फ झालं. थंडी तर खूप वाढली. -1 टेम्परेचर झालं तिला सध्या बरं का. आता मंदिर खूप पुढे आहे 1/2 किलोमीटर. बघू आपण आपल्याला तिकीट जर भेटलं संध्याकाळी आपण दर्शन म्हणून टाकू मंदिरात मित्रांनो बरं का. पण गर्दी खूप आहे. सकाळी दर्शन टाइमपास होण्यापेक्षा आत्ताच दर्शन घेतलेलं कधी योग्य राहील. बाकी बघा सार साईडला थंडी ढगा आपलं बर्फामुळे सर्व धुकं झालं पूर्ण. त्या साईडला पूर्ण डोंगर म्हणजे पूर्ण ढग खाली टेकले पूर्ण. पण हे सर्व दिसतंय पूर्ण बर्फाचं धुकं आहे. सर्वत्र धुकं झालं मित्रांनो बरं का. काही दिसना झालं पूर्ण. एकच मिनिटात धुकं झालं. एकाच मिनिटात पूर्ण धुकं होऊन गेलं. साईडला पूर्ण काहीच राहिलं नाही पूर्णपणे. इथून मंदिर दिसत होतं. आता मंदिर पण दिसत बंद झालं पूर्णपणे. सर्व धुकं होऊन गेलंय पूर्णपणे. त्याला मंदिराकडे जाऊ आता. मित्रांनो या साईडला हेलिपॅड आहे पण धुक्यामुळं हेलिपॅड पूर्ण बंद करून दिलं बरं का. कारण का काही दिसत नाही त्याच्यामुळं पूर्णपणे हेलिपॅड बंद करून दिला. तिथं मंदिर परिसर पूर्ण दिसायचा 2 मिनिटापूर्वी पूर्ण धुकं येऊन गेलं. त्याच्या मंदिर परिसर पण काही दिसत नाही. ठीक आहे, चला व्हिडिओ दाखवता आलं पुढे दाखवून देतो तुम्हाला. मित्रांनो या इथं टोकन भेटतं दर्शनाचं. टोकन घेऊन टाकू आपण इथं. बघू भेटतं काय गॅरंटी काही वाटते मला. बघू जाऊन मित्रांनो बोले बाबाची कृपा आपल्याला टोकन भेटलं दर्शनाचं बरं का. ठीक आहे, गर्दी खूप आहे आतमध्ये. जाऊ आपण दर्शनाला पटकन बारी लावून घेऊ. आता दर्शन झालं तर चांगलंच आहे. मित्रांनो पायऱ्या आहेत ना संध्याकाळचे 6 वाजले मोकार धुकं झालं. आता काही दिसत नाही साईडला बरं का. पूर्णपणे काय झालं सर्वांचे आपले शंका बोले बाबाच्या कृपेने सर्वांना आपलं टोकन भेटून गेल्यावर का आपल्या मित्रांनो दर्शन आपले फायनल होऊन बसले. आज बघू आता झालं दर्शन. ठीक आहे, सकाळचा स्वाट दिला आपल्याला. बघू काय होतं काय. दर्शन भेटलं तर चांगलंच आहे. मंदिर काय ओम बनवला. मित्रांनो समोर ते 3 लाईट दिसत आहे ते आहे केदारनाथ बाबाचं मंदिर. आपल्याला जर टोकन तर भेटले दर्शन आता होतं की नव्हतं काय माहित नाही. बघू प्रयत्न करू आपण बारी लागून दर्शन घेण्याचं बरं का. आता बारीला लागलो आपण आता दर्शन घेऊ.
खूप झालंय. मंदिर परिसर मोकळा व्हायला लागला बरं का. मी आणि पाहुणे बाकीची मंडळी मागे राहील त्यांना बोलून घेतलं आपण. पटपट आपण आतमध्ये जाऊ एकदा. मित्रांनो बाहेर दर्शन लागलं. महादेवाचा जय चाललाय बघा. तुफान बघ बाहेर मंदिर परिसर पूर्ण सजवलेला मंदिर पूर्ण फोटो काढायला परमिशन नाही त्यामुळे आपण आतमध्ये फोटो काढणार नाही. मित्रांनो स्वर्ग केदारेश्वर मंदिराचं मंदिर केदारनाथ मंदिर दर्शन झालं आपलं व्यवस्थित. आता आपण आरतीला थांबू. आरती वगैरे करू मग रूम बघू आपण. सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो केदारनाथ मंदिराची आरती तो झाली. आरती करू आपण बघा. आरती संपूर्ण आरती बघू. दर्शन झाल्यावर पूर्ण आरती पण झाली. आरती चालू पण आहे मित्रांनो. तर आपला प्लॅन असा आहे की आता दर्शन घेऊ. पाठीमाग भीमशिलेचं दर्शन घेऊ. शंकराचार्यांचं मंदिरात दर्शन घेऊ. आणि आपला सध्या वाजले संध्याकाळचे 7:30 वाजले. आपला चालला प्लॅन खाली जाण्याचा दर्शन घेऊन खाली जाण्याचा. हो मित्र सर्व डिस्कशन करू काय ठरतं काय नाही फायनली. मग आपण खाली जाऊ मित्रांनो. मंदिराच्या पाठीमाग भीमशिल आहे. भीमशिलात दर्शन घेऊ आपण. आता थंडी खूप वाढत चालली. आपला प्लॅन ठरलाय का खाली जायचं आपल्याला. पटकन दर्शन घेऊन टाकू आणि खाली निघूया आपण. मित्रांनो ही भीमशिला जी 2013चा महाप्रलय झाला होता त्यावेळेस मंदिराचं संरक्षण केलं ती ही भीमशिला मित्रांनो बरं का. दर्शन घेऊन टाका भीमशिला सर्वांनी. अंधार आहे तर दर्शन घेऊन टाका कारण का आपल्याला निघायचं रिटर्न खाली आता. आणि समोर कालभैरवनाथ मंदिराचं मंदिर पण वरती. कालभैरवनाथचं दर्शन पण घेऊन टाका मित्रांनो. इथून दर्शन घेऊ आणि खाली निघू आपण. रात्रीच्या टायमाला मंदिर परिसर काय बरं दिसतो लाईटांनी पूर्ण झगमग झाला इकडे बरं का. या साईडला शंकराचार्यांचं मंदिर. अंधारामध्ये मंदिर दिसेल का माहित नाही. दर्शन घेऊन टाकू आपण. हे आधी शंकराचार्यांचं मंदिर. वरतून दर्शन घेऊ आपण आता आणि खाली निघू आपण. आपलं खाली जायचं आता तर निघू खाली पटकन का. सर आवरलं इथलं खाली निघू खाली आपण. वरती येणाऱ्याची लोकांची गर्दी कमी झाली बरं का. आणि खाली जाणारे पण कमीच आहे. फक्त आपणच चाललो खाली. बाकी जास्त कोणी खाली जात नाही बरं का. काळकुट अंधार पडलाय. रात्रीच्या आता माझ्या वाजलेत 9:30 वाजले जवळपास बरं का. एक मिनिट मी सांगू चेक करतो. हो 9:30 वाजलेत रात्रीचे. तर तो आपण हळूहळू खाली 12 वाजेपर्यंत अंदाज आपल्या 12 वाजेपर्यंत खाली पोहोचू आपण बरं का. मित्रांनो रात्रीचे वाजले 10:30 बरं का. आपण आता रिटर्नच्या प्रवासामध्ये आता आलो रामवाडा ब्रिज वरती. बघू शकतो ना. आणि तुफान जाम होऊन गेलं मित्रांनो. अति जाम होऊन गेलं म्हणजे पाय खाली सुद्धा होऊन गेले. काय प्रवास सुद्धा एवढं जाम झालं बरं का. हा रामवाडा ब्रिज तुफान पाणी झाला. हळूहळू जाऊ मंदिर आपलं पार्किंगकडे पण राहायचं बरं मित्रांनो. गौरीकुंडवरती पोहोचू. त्यानंतर ना थोडंसं गरम पाण्यामध्ये हातपाय वगैरे धुवून घेऊ आणि मग आपण फोन राहायचं पार्किंग कडे देऊ. अंधारामध्ये आता गर्दी काही नाही. जास्त कोण गर्दी लोक नाही. आपलं आपण हळूहळू शेवटचा ट्रॅक पूर्ण करू आपण. हा आपलं गौरीकुंड पर्यंत बोलायला मला कळतंय पुढं जाम होऊन गेलो आपण. केदारनाथला सामान वरती आणण्यासाठी नुसतं ट्रॅक्टरचा वापर केला बरं का. ट्रॅक्टर चालले वरती.
रात्रीच्या वेळेस हा प्रवास केला होता ट्रॅक्टरचा. रात्रीच्या वेळेस सामान बघा कसं घेऊन जातं. ट्रॅक्टरला बांधलेलं सामान आहे. आता ना, ट्रॅक्टरची जवळपास आपण 8 वाजता ट्रॅक चालू केला होता खाली उतरायला. आता वाजलेत 12:15. जाम होऊन गेलो आपण पूर्णपणे. जवळपास 13 घंट्यामध्ये आपण पूर्ण ट्रॅक पूर्ण केला होता. आता अजून 1 किलोमीटर बाकी. पाय तर नको नको मानते त्याच्यामुळे आता हळूहळू जाऊ घरी. घरी म्हणजे गौरी कुंडावर जाऊ आणि तिथून आपण सोनप्रयागला जाऊन थांबू. वर मित्रांनो आपल्या पार्किंगमध्ये जाऊ, गाडीजवळ जाऊ आणि आराम करून निवांत गाडीमध्ये आता. अजून बाकी 1 किलोमीटर हळू करू. पूर्ण ट्रॅक पूर्ण हळू 1 किलोमीटर. रात्रीचं ना 1 वाजल्यात. फायनली आपण गौरी कुंडावरती पोहोचलो. आपण गौरी कुंडाची पार्किंगकडे चालतो. तिथे जाऊ. पार्किंग सोनप्रयागच्या पार्किंगमध्ये जाऊन आपल्या गाडीत चौकून घेऊ मित्रांनो. आणि जवळपास आपला 13 आणि 14 15 घंट्यात हा ट्रॅक पूर्ण झाला बरं का. फुल जाम होऊन गेला मित्रांनो. चला हे छोट्याशा ब्लॉग इथे थांबून घेऊ. हा ब्लॉग तुम्हाला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती चॅनल नक्की सबस्क्राईब करा.